चुका है। स्काईरा 11 वहाळ और देखिए इस टूर्नामेंट की शुरुआत हुई है लेकिन खत्म कहाँ पे हो गई। गुरुदत्त जयंती के अवसर पर एक और पुण्य का काम। दत्त जयंती के अवसर पर कई दर्शक यहाँ पर वेजिटेरियन खाना खाएंगे, उनकी दुआ हमें लगेगी। महाराज खरं तर दत्त जयंती 4 तारखेला आहे, तुमच्या मनात होतं की अनावधानाने शेवट स्पर्धेचा होतोय की दत्त जयंतीच्या निमित्तानेच शेवट या स्पर्धेचा होतोय? नाही, अनावधानाने झालेलं आहे हे. जर माहिती असेल दत्त जयंती 4 तारखेला आहे तर नक्कीच पुढे अजून घेतलं असतं किंवा अगोदर घेतली असती. नाही पण दत्त जयंतीच्या दिवशी खरं तर महापुण्याचं काम आपल्याकडून होणार आहे. स्पर्धेमधील येणाऱ्या प्रेक्षकांना जेवणाची सोय आहे, सगळ्या गोष्टी आपण पाहिल्यात आणि एखाद्या आयवा कॅच विजेत्या प्रेक्षकाला इथून बाईक मिळणार आहे, म्हणजे पुण्याचंच काम आहे भगवंताच्या चरणी. नक्की. पण कसं असतं, दत्त जयंती कार्यक्रम सर्वकडे आहे आणि आपल्याला सर्वांकडे दर्शनासाठी जावं लागतं. नक्कीच दर्शनासाठी सगळ्यांकडे जावं लागतं, कारण समाजाची सेवा करण्याचा तुम्ही वसा घेतला आहे. एकच धाव मिळते, 3 चेंडू टाकलेत ते घनश्यामने. फिरकीचा जादूगर याला मी म्हणतो. उलवे लोडमध्ये ज्या वेळी मी जातो त्यावेळी नक्कीच फिरकीचा जादूगर म्हणून याचा उल्लेख केला जातो. जुगाडे साहेब, मी काय म्हणतो, आता तुम्हाला काय वाटतं, कलवा की वहाल? सध्या तरी जोपर्यंत प्रसाद पाटील आहे तोपर्यंत धावा या जमतील कळवे संघाला. आणि कळवे संघाची जर गोलंदाजी पाहिली तर 25 धावा जर झाल्या 18 चेंडूंमध्ये तर हा सामना अतिशय रोमांचक होईल. आणि घनश्यामने हे ओळखलं आहे, त्यामुळे त्याची लाईन आणि लेन बघा. आत्तापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेत, गोट्या याचा त्यांनी बळी मिळवला आहे, एकच धाव दिली आहे. तुम्हाला असं वाटतंय का फलंदाजाचे कधी लाईनअप चुकते म्हणून? लाईनअप चुकत नाही आहे. प्रसाद पाटील याने काय सांगितलं की आमच्याकडची मैदानंसुद्धा अजून तयार नाही आहेत, थोडंसं प्रॅक्टिसचा अभाव आहे. जसं जसं आम्ही स्पर्धा खेळू तसं तसं कॉन्फिडन्स लेवल आमचा वाढेल. पण या स्पर्धेमध्ये इथपर्यंत ते आलेत, त्यामुळे जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानात ते उतरलेत. पण घनश्याम फिरकीचा जादूगार हलका ऑफ ब्रेक करतोय. त्यांचा बॉल आणि बॅटचा काही संबंध येत नाही असं मला तरी वाटतंय. येणार संबंध येणार, कारण क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलचा संबंध आणावाच लागतो तरच धावा होत आहेत. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. अरे 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 दुसऱ्या धावेला फलंदाज बाद होतोय. पण जो पहिला चेंडू अडवला ना त्या क्षेत्ररक्षकाचं नाव पहिला सर्कलमध्ये ऋतिक, आणि त्यानंतर ज्याने अडवला पियुष. पण ऋतिक याला क्रेडिट आहे खरं तर या विकेटची, कारण त्यांनी चेंडूचा वेग कमी केला. जर वेग कमी झाला नसता तर हा चौकार असता. स्काईरा 11 वहाळ फिरकीचा जादूगार घनश्याम पाटील सुपर 6 मध्ये आपल्या संघाला नेऊन ठेवणार का? एक तरुण वारकरी संप्रदायातला हा तरुण या मैदानावर, आणि ही स्पर्धा ज्यांनी आयोजित केली आहे त्यांनी सुद्धा वारकरी संप्रदायाचा वसा जोपासला आहे. त्यांचा आशीर्वाद, विठ्ठलाचा आशीर्वाद घेऊन खरं तर हा वारकरी संप्रदायातील जो कर्णधार आहे तो आपल्या संघाला सुपर 6 मध्ये नेणार का? स्काईरा वहाळ वहाल म्हणजे श्री 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 रामकृष्ण महाराज घरत. हा नक्कीच. आणि वहाळचं साई मंदिर हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. नवीन गोलंदाज सुजल घरात 3 षटकांचा सामना आहे. टाइमपास करू नका प्लीज. लवकरात लवकर टायमिंग तुमचा लावलेला आहे, लक्षात घ्या. षटकार हॅट्रिकसाठी रॉय पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. ये रिव्यू किसने लिया है? ये अंपायर रिव्यू है क्या? अंपायर रिव्यू है.
फेअर डिलिव्हरी आहे बघा. महाराजांनी हृदयाचे ठोके वाढवले होते खरं तर आमच्याही. मला वाटलं माझ्याच माईकमधून आवाज येतोय की काय असा. सगळ्यांना असं वाटलं होतं. धावफलकावर धावा लागल्यात त्या 2. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. सुजल बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. वहाळ संघाच्या गोलंदाजांनी खरं तर बांधून ठेवलंय, जखडून ठेवलंय. सुशांत मोगल आणि प्रसाद पाटील बाद झाल्यानंतर मात्र कळवे संघ अडचणीत येतोय. आणि या आतेश 11 कळवे संघाचे फ्रँचायझी सुशांत पाटील सुद्धा अडचणीत येत आहेत आता, कारण धावा होत नाहीयेत. शॉर्ट ऑफ प्ले चेंडू. खरं तर इथे हा चेंडू षटकारासाठी जायला हवा होता. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धाव बाद होण्याची शक्यता, पण एकच धाव आणि एका धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 3. दुसरं षटक प्रगतीपथावर. 3 षटकांचा हा सामना. 3 चेंडू आतापर्यंत या षटकातील संपलेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. मजा येते. संपूर्ण वेळ आज खरं तर आपण पाहतोय आमचे सहकारी मित्र जनाबे रायगडचा टायगर समालोचक म्हणतो रोशन सर, मनसे अध्यक्ष रॉय पाटील यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांना 1000चं पारितोषिक. पण अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, कारण चेंडू पडल्यानंतर झपक्यानं आतमध्ये आला आणि जखडून ठेवलाय, बांधून ठेवलाय. खरं तर महाराज परमार्थामध्ये असं म्हणतात की संत सुखोबाईंना असंच जखडून ठेवलं होतं. विठ्ठलाच्या चरणी त्यांना जाण्याची इच्छा होती, पण ती इच्छा नंतर विठ्ठलानेच पूर्ण केली. बरोबर ना महाराज? नक्की नक्की. तर इथे मात्र एक बळी मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होती आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कायरा 11 वहाळ संघाच्या विरोधात जो निर्णय घेतला होता फलंदाजी करण्याचा, तो अंगलट आलाय तो मी तर म्हणेन सुशांत मोगल याच्या आतिश 11 कळवे संघाच्या बाजूनं अंगलट आलाय. कारण ज्या पद्धतीने त्यांनी दुसरा सामना जिंकला त्यावेळी असं वाटलं होतं आपल्याला चेस होत नाहीये. वहाळ संघानं 20 धावा दिल्या होत्या पहिल्या षटकामध्ये. 42 धावा उसाटणे संघाच्या विरोधात खेळताना वाचवल्या होत्या. त्यानंतरच्या 3 षटकांमध्ये 18 चेंडू 22 धावा. आणि त्याच्यामुळे कदाचित हा निर्णय घेतला असेल की प्रथम आपण फलंदाजी करू, 3 षटकांमध्ये 30 ते 35 धावा किमान बोर्डवर लावू आणि त्यानंतर वहाळ संघाला या धावांच्या ओझ्याखाली. धावा झाल्यात फक्त 3. डबल डिजिट्समध्ये सुद्धा अजूनही धावा गेलेल्या नाही आहेत. सिंगल डिजिटमध्ये या धावा आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज प्रतीक पाटील ऑलराऊंडर आहे हा वहाळ संघाचा. बाहुबली फॉर्मसाठी संघर्ष करतोय बॅटिंगमध्ये. बॉलिंग त्याने अतिशय चांगली केली आहे. खोलवर टाकलेला चेंडू कव्हरच्या दिशेने मारला जातोय. 1 धाव मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 आणि 2 होत आहेत त्या 5. अजूनही या षटकातील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक. tenniscricket.inच्या माध्यमातून खरं तर ही स्पर्धा संपूर्ण जगामध्ये पाहिली जाते. पाच चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरला बाद होण्याची शक्यता. नॉन स्ट्रायकर एंडला खरं तर थ्रो करायला हवी होती. नॉन स्ट्रायकर एंडला, कारण प्रेझन्स ऑफ माइंड क्रिकेटमध्ये असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या वेळेला काय तुम्हाला करायला हवं हे ज्यावेळी सुचतं ना, त्यावेळी आयुष्यात तुम्ही नक्की यशस्वी होता. दिनेश पाटील सुद्धा मॅच बघतायत. त्यांच्या मनात सुद्धा हेच असेल जे मी बोललो की नॉन स्ट्रायकर एंडला खरं तर थ्रो व्हायला हवी होती जर खेळाडूला बाद करायचं असतं तर. कारण चान्सेस जास्त नॉन स्ट्रायकर एंडला होत्या, कारण फलंदाजाला चेंडू मारल्यानंतर धावायचं होतं आणि नॉन स्ट्रायकर एंडवाल्याला सरळ धावत सुटायचं होतं. धावा लागल्यात त्या 6. अजूनही या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. खोलवर पद्धतीचा चेंडू आणि इथे बघा कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही आहे.
एक बळी आणि एक निर्धाव चेंडू. धावफलकावर धावा लागल्यात त्या कळवे संघाच्या 6. 3 सिंगल आल्या तर 9 होतील. 3 षटकार आले तर 24 होतील. 1000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आहे. रॉय जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून. खरं तर रॉय हे डिटेक्टिव्हचं पात्र सुद्धा होतं. एका हॅलो हिंदीच्या उपन्यासामध्ये मी वाचलं होतं. हा महाराज सांगा. जुगाडे साहेब, मला काय वाटतं ही मॅच काय एकतर्फी जाईल का? सध्या तरी परिस्थिती अशी आहे की 70% ही हा जो सामना आहे तो स्कायरा 11 वहाळच्या बाजूने आहे. कारण अजून धावा तितक्याशा पुरेशा झालेल्या नाही आहेत. 30% या सामन्यामध्ये खरं तर आतिश 11 कळवे आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला असं म्हणायचंय का की कलवा संघ एकतर घाबरला किंवा नाही, क्रिकेटमध्ये कोण बॅड लक? हा, कोण कोणाला घाबरत नसतं. पण क्रिकेटमध्ये ज्या रात्री जो चांगला खेळेल, ज्या दिवशी जो चांगला खेळेल तो त्याचा दिवस किंवा ती त्याची रात्र असते त्या खेळाडूची. या ठिकाणी परमार्थिक आमचे मित्र माझ्या बाजूला बसलेले आहेत. लेफ्ट साईड, राईट साईड हे माझे परमार्थिक मित्र आहेत. हा, नक्कीच त्या मित्रांची नावं जर आम्हाला समजली तर फार बरं होईल. बघा, या एका फटक्याने सुद्धा या सामन्याचं चित्र पलटू शकतं. आणि हा चौकार येतोय. या चौकारानं धावफलकाला आकार येतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 10. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आणि जर हा षटकार आला ना तर हा सामना 50-50% असेल दोन्ही संघाच्या बाजूने. कारण 16 धावा होतील आणि त्या धावा अशा वातावरणात लढण्यासाठी 3 षटकांमध्ये पुरेशा आहेत. ज्या पद्धतीने कळवे संघ गोलंदाजी करतोय या संपूर्ण स्पर्धेमध्ये. प्रतीक शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. धावा लागल्यात तर 10 जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. खरं तर या धावा वाचवायच्या असतील ना तर तुम्ही म्हटलं की घाबरला का, झपाटलेल्यामध्ये असं म्हटलं जातं मला घाबरला. आणि त्यानंतर मृत्युंजय मंत्राची उपासना केली जाते. खरं तर कळवे संघाला तर त्या मृत्युंजय मंत्राची गरज आहे. ज्यामध्ये दिलीप प्रभावळकर म्हणतो, इम भगभुगे भगनी भागोदरी मधमासे, जे असं म्हटलं गेलं झपाटलेल्या चित्रपटामध्ये, त्या मंत्राची आता खरं तर गरज आहे मी म्हणेन कळवे संघाला. शेवटची 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे स्कायरा 11 वहाळ संघाला. स्कोर इज लेवल. तर सुपर ओव्हर आहे दुसऱ्या सत्रामध्ये जाण्या अगोदरच मी सांगतोय. जुगाडे साहेब, आत्ता जस्ट अक्षय दलवीचा फोन आला होता, तुमची आठवण काढली होती. तो मॅच बघतोय. अक्षय दळवी म्हणजे आमचे रेशनवाले नडाळचे. नडाळचे रेशनवाले आमचे खास मित्र आहेत. अक्षय दळवी आणि परमार्थकडे यावं यासाठी आम्ही गेली 12 वर्ष प्रयत्न करतोय. बरोबर ना सर? खरं तर अक्षय दळवी हे आमचे फार मित्र आहेत. 7 नंतर त्यांनी आणि मी बऱ्याच वेळा गप्पा गोष्टी मारल्यात. मग त्या परमार्थावर असतील, भारत पाकिस्तान युद्धावर असतील, क्रिकेटच्या सामन्यावर असतील. आणि दोघांनी लग्न का नाही केलं या चर्चेवर सुद्धा चर्चा होत असते. भावेश उद्या खेळणाऱ्या मैदानावर. आणि त्याच्या पप्पांनी आम्हाला वचन दिलंय काल रात्री 100 धावा तो करणार वैयक्तिक. हा, त्यांची मॅच 10 ओव्हरची आहे फक्त. त्यांनी उद्या 100 रन्स कराव्यात. तुम्हाला इथून नवीन बाईक तुरंत लगेच ऑन दी स्पॉट. पण त्याला 12 षटकांची मॅच ठेवावी लागेल. 5 षटकांमध्ये 100 धावा होत आहेत एखाद्या खेळाडूच्या 20-22 चेंडूंमध्ये. पण तेवढे चेंडू खरं तर त्याला खेळायला पण भेटायला हवेत. हा, 12 षटकांची 15 षटकांची मॅच जर झाली असती तर मी म्हटलं असतं. 23 बॉलामध्ये 100 झालेले आहेत. 23 बॉलामध्ये नाही होतात ना 5 षटकांच्या सामन्यामध्ये, पण फार कमी वेळा. म्हणजे
आपण म्हणतो ना अशक्य ते शक्य करतील स्वामी, असे 100तून एखादी वेळ. उस्मानने मारल्या पण मॅच जरा जास्त षटकांची होती दिनेश. 8 षटकांची मॅच होती. बाउंड्री जवळ नाहीये, ती सगळ्यांनाच जवळ होती, सगळ्या प्लेयरना. असं नाहीये या स्पर्धेमध्ये आपण जी बाईक ठेवले त्या क्वालिटीची बाईक आणि दुसऱ्या कुठल्या खेळाडूला मिळते या क्वालिटीची बाईक, असं नाहीये. हे जे मैदान आहे या मैदानावर जी बाउंड्री आहे तीच आहे, त्या मैदानावर पण तीच बाउंड्री होती. मग इतरांना का नाही जमलं? असं नाही होत. सेंचुरी आहे. हॅलो, चला आपण मॅच कडे वळूया. शेवटची हा, मॅच आहे, नक्कीच, कारण महत्वाची मॅच आहे. टाइमपास करू नका. हा, दोन मॅच, दोन संघ आहेत, ते मातबर संघ आहेत आणि दोन्ही संघांची माहिती जे आत्ता रात्री, एवढ्या रात्री डोळे उघडे ठेवून टीव्ही जवळ, मोबाईल जवळ बसले असतील, त्यांच्यापर्यंत पोहोचणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर प्रवीणजी, महत्त्वाच्या मॅचकडे फोकस करायचा आहे, कारण इथून कळवे संघ जरी लोएस्ट टार्गेट ठेवून मैदानामध्ये उतरला असेल तरीसुद्धा त्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. बॅकबोन आहे कळवे संघाचा गोलंदाज हे त्या संघाचे बॅकबोन आहेत. अर्थातच वहाळ संघाने अगदी कमालीची गोलंदाजी केली, कारण कळवे संघासारख्या मातब्बर संघाला अगदी छोट्याशा टार्गेटवर सेट करणं फार कठीण असतं. कारण कुंडेवाळ संघाबरोबर सामना रंगत असताना जो कळवे संघाने परफॉर्मन्स दिला आहे अफलातून, आणि त्यानंतर मात्र वहाळ संघानं जो गोलंदाजीचा मारा केला आणि ज्या शेवटच्या धावांमध्ये कमीत कमी मिनिमम धावांपर्यंत थांबवलं आहे, बघूया आता काय होणार आहे. त्या गोष्टीकडे आपण फोकस करूया आणि देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टू टीम. वॉट टू कॉम्बॉक्स प्रवीण सर. धन्यवाद. नक्कीच रोशन सर, पण 11 धावांची गरज आहे. तुम्ही म्हटलं दोन्ही संघांनी चांगला परफॉर्मन्स केला आहे. 18 चेंडू आणि 11 धावा. खरं तर प्रयत्नांची पराकाष्ठा आता गोलंदाजांना करावी लागणार आहे. प्रयास कोळी याचा बळी मिळवावा लागेल. जसा सुशांत मोगल याचा बळी मिळवला पहिल्या चेंडूवर, तसा जर प्रयास कोळीचा बळी मिळवला गेला या कळवे संघाकडून, तर या सामन्यामध्ये बरंच काही लिहिलं जाईल, बरंच काही पुढे आपल्याला पाहता येईल. एक संघर्षपूर्ण सामना जर करायचा असेल कळवे संघाला, तर वयाच्या 7व्या वर्षापासून लेदर खेळणाऱ्या या क्रिकेटपटूला त्यांना बाद करणं गरजेचं आहे. गोलंदाज प्रसाद पाटील, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आहे, पण प्रयास कोळी यानं मारलेला हा स्क्वेअर लेगच्या दिशेने पॅडल स्वीपच्या मार्फत चौकार. 17 चेंडू आणि आता 7 धावांची गरज आहे. महाराज, खरं तर तुम्ही म्हटलं मला की भावेशने जर 100 मारले तर बाईक, पण 50 मारल्या तर काय, निदान सायकल दिली मला तरी मी खुश होईल. उद्या 50 मला तरी बाईक देईल. हा भावेश बाबा मार. प्रयास बघा, त्याने एक चौकार मारला. त्यानंतर मी म्हटलं होतं तांत्रिकदृष्ट्या सक्षम हा फलंदाज आहे. वय खूप कमी आहे, सध्या तो 12वी मध्ये शिक्षण घेतोय. 17 वर्षाचा खेळाडू आहे. वयाच्या 7व्या वर्षापासून लेदरची प्रॅक्टिस करतोय आणि अचानक हा टेनिसमध्ये आला आणि यंगस्टर वहाळ संघाला एक सलामीचा फलंदाज मिळाला. प्रतीक याने ओळखलं की सिंगल मिळते आहेत, हे घ्यायला हवी. संघर्ष करतोय खरं तर या स्पर्धेमध्ये प्रतीक. आपल्या बॅटने बॉलिंग अतिशय चांगली केली त्याने, पण बॅटने मात्र संघर्ष करतोय. बाहुबली म्हटलं जातं ज्याला वहाळ क्रिकेटचा. धावफलकावर धावा लागल्यात त्या 6, अजूनही गरज आहे ती. 5 धावांची, 15 चेंडू आणि 5 धावांची गरज. कव्हर्सला मारलेला फटका आणि हा चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. 1 धावेची गरज आहे. 14 चेंडू आणि 1, आणि इतिहास लिहिला जातोय. स्कायरा 11 वहाळ. चर्चा होती उमरोली संघाची, चर्चा होती कळवे संघाची, चर्चा होती नांदगाव संघाची, पण कुणीच चर्चा केली नव्हती ती स्कायरा 11 वहाळ संघाची. आणि क्रिकेट आहे, अनपेक्षित रिझल्ट
आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या रात्रीमध्ये. घनश्यामच्या सेनेने ते करून दाखवलंय आणि वारकरी संप्रदायाच्या कर्णधाराला अजूनही करून दाखवलेलं नाहीये, कारण बरोबरी झाली तर सुपर ओव्हर. पण वारकरी संप्रदायाचा हा आजच्या रात्रीतील एकमेव कर्णधार रोशन, आणि त्याला या संप्रदायाचा आशीर्वाद जवळजवळ मिळतोय असं पाहायला मिळतंय. हॅलो. हो, चांगला खेळ झाला आणि शेवटच्या मॅचमध्ये असं काही होईल असं आपण अपेक्षित की अनप्रेडिक्टेबल, इनक्रेडिबल, न भूतो न भविष्यती. कारण कळवे संघ सुद्धा मातबर होता आणि ही अशा पद्धतीने मॅच होईल अशी अपेक्षा नव्हती. परंतु काय हरकत नाही, क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये 19-20 होत असतं, कोणीतरी हारल्याशिवाय कोणीतरी जिंकत नसतो आणि इथे फक्त जिंकतो क्रिकेटच हा, आणि नक्कीच. जिंकलाय क्रिकेटच. क्रिकेट जिंकला आणि आपली स्पर्धाही जिंकली, कारण वारकरी संप्रदायाच्या जे आयोजक आहेत, वारकरी संप्रदायाचे या स्पर्धेचे प्रणेते, वारकरी संप्रदायाचे पाईक अनंत शेठ पाटील, आज अशा खेळाडूला, एक अशा तरुणाला खरं तर बक्षीस देतील की ज्याने वारकरी संप्रदाय